नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6, 132 ते 140 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी उपमा, दृष्टांत यांच्या साह्याने इतकं भावपूर्ण वर्णन केलंय की त्यातून श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाबरोबरच श्रीकृष्णांचं अर्जुनावरचं प्रेम, अर्जुनाची श्रीकृष्णांवरची नितांत श्रद्धा, अव्यक्त परमात्म्याला व्यक्त करणारं ते प्रेम, हे सर्व ज्ञानोबारायांनी आपल्या समोर साकार केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादाते हन बरव जिणोनी आली. या ठिकाणी ज्ञानोबारायांचे हे शब्द ऐकून श्रोते ज्ञानोबारायांना काय म्हणाले ते ज्ञानोबारायांनी इथे आपल्याला सांगितलंय. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव. ज्ञानोबाराया, तुमच्या शब्दांचं कौतुक काय करावं, वर्णन काय करावं. जणू काही ह्या शब्दांनी नादाला, अर्थात नादामध्ये सप्तसूर असतात, सप्तसूर कोमल असतात, श्रवणीय असतात, अंतःकरण जिंकून घेणारे असतात. पण श्रोते म्हणतात, ज्ञानोबा, तुमचे बोल इतके सुंदर, इतके कोमल, इतके गोड आहेत की जणू असं वाटतं ह्या नादाला सुद्धा ते जिंकून आलेले आहेत. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी ऐसी, वाणे उमटता आहे आकाशी साहित्य रंगाचे. भाषा कशी असावी? भाषेचा उपयोग एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या संवादामधून आपला भाव प्रगट करण्यासाठी होत असतो. तर ह्या देशी भाषेविषयी जी अत्यंत स्पष्ट आहे, मराठी आहे, ती भाषा कशी? तर ती अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी बोललीये की ती बोलल्याबरोबर त्याच्यातनं आकाशामध्ये वाणे उमटता आहे आकाशी साहित्य रंगाचे. आकाशामध्ये साहित्याचे वेगवेगळे रंग उमटत आहेत. जणू काही इंद्रधनुष्याप्रमाणे हे रंग उमटत आहेत. अलंकार आहेत, उपमा आहेत, दृष्टांत आहे, शब्दार्थ आहे, भावार्थ आहे, अनेक रंग उमटत आहेत. आणि हे आकाश कुठलं? तर माऊली हो, हे आपल्या सर्वांचं चित्ताकाश. आपल्या चित्ताकाशामध्ये माऊलींच्या शब्दांमधनं उपमा, दृष्टांत, भाव, शब्दार्थ, गूढ हे सगळे भाव प्रगट होत आहेत. कैसे उन्मेख चांदिणे तार, आणि भावार्था पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. काय वर्णन केलंय माऊलींनी. कैसे उन्मेख, उन्मेख म्हणजे ज्ञान, अर्थात ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाचं चांदण पडलंय. हे जे शब्द आहेत, ही जी अक्षरं आहेत, ही ताऱ्यांप्रमाणे आहेत. ह्या ताऱ्यांचं, तारांगणांचं चांदणं पडलंय. पण ह्या चांदण्याचा प्रकाश कसा आहे? तर शीतल आहे, गार आहे. हा प्रकाश म्हणजे काय? तर आणि भावार्था पडे गार. शब्द, अक्षर ही चमचमणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे आणि त्यांचं चांदणं म्हणजेच प्रकाश, अर्थात त्याचा भावार्थ. हा जो आपल्या अंतःकरणापर्यंत येऊन पोचतोय तो शीतल आहे, गार आहे. आणि तो आपल्या अंतःकरणापर्यंत येऊन पोचल्यावर काय होतंय?
तर आपल्या अंतःकरणामध्ये कमळ उमलतायत. ज्याप्रमाणे चंद्र विकासिनी कमल, आकाशात चंद्र प्रगट झाल्यानंतर पृथ्वीवरची कमल उमलतात, त्या प्रकाशामध्ये नाहून निघतात. त्याचप्रमाणे ह्या भावार्थाच्या शीतल प्रकाशामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये श्लोकार्थ कुमुदिनी, म्हणजे जणू काही भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थरूपी, तो अर्थरूपी कमळच आपल्या अंतःकरणात उमलतायत. हे सहज वर्णन ज्ञानोबा रायांनी केलेलं आहे. आणि नुसतंच ज्ञानोबा रायांचे हे शब्द, माऊलींच्या ह्या ओव्या कशा आहेत तर श्रोते म्हणतात, चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. वा, ज्ञानोबा रायांचे शब्द पाहिल्यावर त्यांनी जो श्रीकृष्ण अर्जुन संवाद ओव्यांच्या रूपाने आपल्या समोर मांडलाय, ते ज्ञानोबा रायांचे शब्द कानावर पडल्यावर ज्याच्या मनामध्ये मुळात हा विषय, हे ज्ञान ऐकण्याची इच्छा नाही, त्याला सुद्धा इच्छा होते की अरे हे काहीतरी वेगळं आहे, ऐकायला काय हरकत आहे, काहीतरी गोडवा आहे, काहीतरी विशेष आहे, काहीतरी गूढ आहे. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. अहो, ज्ञानोबा रायांच्या समोर बसलेले श्रोते ते डोलायला लागले. त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे हे शब्द ज्याला इच्छा नाही त्याच्यामध्ये सुद्धा इच्छा निर्माण करतील, असे हे आपल्या ज्ञानोबा रायांचे शब्द आहेत. हे त्यांच्या मनात आलं आणि हा विचार मनात प्रगट झाल्याबरोबर ते श्रोते जन डोलायला लागले. श्रोत्यांचा हा आनंद आपल्या ज्ञानोबा रायांनी जाणलाय. ते म्हणतात, ते निवृत्तीदासे जाणितले. अहो, निवृत्तीनाथांचं दास ज्यांनी स्वतःला म्हणवलं ते आपले ज्ञानोबा राय. ते निवृत्तीदासे जाणितले की हे श्रोते का डोलतायत. मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडवकुळी पाहले कृष्ण दिवसे. ज्ञानोबा राय म्हणतायत, श्रोते मंडळी तुम्ही आनंदात डोलायला लागलात, पण आता ह्या कथेकडे थोडंसं लक्ष द्या, अवधान द्या. ही कथा काय आहे तर ही कथा ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने पांडवांवर कृपा केली आहे, पांडवांच्या कुळावर कृपा केली आहे, त्या श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाच्या संवादाची ही कथा आहे. ती मी तुम्हाला सांगतोय. माऊली हो, ज्ञानोबा राय इथं म्हणतात, नवल पांडव कुळी पाहले. पाहले, पाहायचं म्हटलं की डोळे आवश्यक. डोळे ना पाहण्यासाठी त्याच्यामध्ये तेज आवश्यक. डोळे आहेत, दृष्टी आहे, पण समोर जर प्रकाशच नसेल तर त्याचा काय उपयोग. सूर्यनारायण प्रगट होईपर्यंत डोळ्यांना वाट पाहावी लागते. दिवस उजाडेसपर्यंत डोळ्यांना वाट पाहावी लागते आणि मगच त्याच्या समोरचा अंधकार दूर होतो. त्याप्रमाणे पांडव कुळामध्ये जो अंधकार पसरू पाहत होता तो नाहीसा झाला, कारण पांडव कुळामध्ये कृष्ण दिवस उगवला. दिवस प्रकाश उगवला, पण कोणाच्या रूपाने? साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने. इथे माऊलींनी आपल्या ज्ञानोबा रायांनी परत एकदा ह्या दिवसाला एक उपमा दिली आहे आणि त्या दिवसाला त्यांनी कृष्ण दिवस म्हटलेला आहे. हा जो कृष्णरूपी दिवस पांडव कुळामध्ये उगवला, हा कृष्ण कसा आहे तर देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला, शेखी उपेगा गेला पांडवांसी. अहो, एका ओवीमध्ये श्रीकृष्णांचं
चरित्र सांगितलंय, प्रवास सांगितलाय. हे श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या उदरी जन्माला आले. देवकी मातेने आपल्या उदरामध्ये त्यांना धारण केलं, त्यांना सांभाळलं, जन्म दिला आणि जन्म झाल्याबरोबर हे श्रीकृष्ण यशोदा मातेच्या घरी बाललीला करत लहानाचे मोठे झाले. अनेक लीला अनेक खेळ त्यांनी रचले. यशोदा सायासे पाळीला, असं जन्म दिल्यापासून लहानाचं मोठं होईसपर्यंत श्रीकृष्ण परमात्मा देवकी माता आणि यशोदा मातेकडे राहिले. पण शेवटी शेखी उपेगा गेला पांडवांसी, परंतु शेवटी पांडवांना उपयोगी पडले. म्हणून बहुदिवस बोळगावा, का अवसरू पाहोनी विनवावा, हाही सोसू तया सदैवा पडेची ना. अहो पण ह्या पांडवांचं काय थोर भाग्य. खूप दिवस साधना करावी, योग करावा, कष्ट घ्यावेत आणि मग श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त व्हावा. किंवा योग्य वेळ पाहावी, योग्य संधी पाहावी, मग विनवण्या कराव्या, स्तुती करावी आणि मग तो प्राप्त व्हावा. हा काहीच त्रास ह्या पांडवांना पडला नाही. हा ही सोसू तया सदैवा पडेची ना. कारण पांडवांचं दैव कसं तर सदैव सदैव सतत त्यांच्या भाग्यालाच श्रीकृष्ण परमात्मा आले होते. त्यामुळे पांडवांना, अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त व्हावे म्हणून सायास कधीच घ्यावे लागले नाहीत. अनायासे त्यांना प्राप्त झाले होते. असे हे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मार्गदर्शन करतायत, योग मार्ग दाखवतायत. संत, सिद्ध साधक, योगी, संन्यासी यांची लक्षणं सांगतायत. ती ही कथा आहे. ज्ञानोबा म्हणतायत ती कथा मी आता तुम्हाला सांगतो. हे असो कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगी, देवा इये संत चिन्हे हन अंगी न ठकती माझ्या. आज अर्जुनावरच्या प्रेमामुळे हा श्रीकृष्ण रूपी ढग त्याच्यावर सतत प्रेमाचा, कृपेचा वर्षाव करतोय. तो अर्जुन मात्र तितक्याच नम्रतेने म्हणतो की हे श्रीकृष्णा, हे देवा, हे भगवंता, तुम्ही जी संत चिन्ह सांगताय ती संत चिन्ह माझ्या ठिकाणी मात्र नाही आहेत, हे माझ्या लक्षात येतंय. काय हा नम्रपणा. मग अर्जुन म्हणे सलगी, प्रेमाने, नम्रपणे देवाला म्हणता की देवा ही संत चिन्ह माझ्या ठिकाणी मात्र नाहीत. एरवी या लक्षणांची या निजसारा मी अपाडे कीर अपुरा, परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. अर्जुन म्हणतो भगवंता, अरे अशी ही संत चिन्ह, अशी ही संत चिन्ह माझ्यापाशी नाहीत, माझ्याजवळ नाहीत. त्यामुळे अशा या थोर व्यक्तींशी, साधकांशी, सिद्धांशी माझी तुलनाच होऊ शकणार नाही. मी अपाडे कीर अपुरा. परंतु या ठिकाणी अर्जुन आपला विश्वास व्यक्त करतोय. तो म्हणतो परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी. पण तुमच्या बोलण्यामुळे, अर्थात तुमच्या शब्दांमुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे माझ्यावर तुमची जर कृपा झाली तर माझ्यामध्ये ही लक्षणं प्रगट होतील आणि मग मला आपण काय म्हणताय ते बरोबर समजेल. नाहीतर संतांची बरोबरी करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही कृपा करा तुमच्या उपदेशाने, मग ही संत चिन्ह माझ्यामध्ये प्रगट होतील. माऊली हो, आपण सुद्धा ज्ञानोबारायांच्या चरणी, आपल्या आराध्य देवतेच्या चरणी हीच प्रार्थना करू की
ज्ञानेश्वरीच्या सहवासात राहून माऊलींच्या शब्दांच्या साह्याने, भावार्थाच्या साह्याने आपल्याही अंतःकरणात श्रीकृष्ण दिवस प्रगट हो आणि आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा ही संत चिन्ह प्रगट होत, हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.